नमस्कार, मी विलास कांबळे, GI न्यूज चॅनलचा राजकीय विश्लेषक म्हणून आपल्यासमोर निवडणुकीच्या संबंधाने काही माहिती सादर करण्याचा प्रयत्न करत आहोत। नुकत्याच महाराष्ट्रामध्ये सार्वत्रिक नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणूक घेतल्या जाणार आहेत। त्या अनुषंगाने उद्या सुप्रीम कोर्टाचा निकाल येणार आहे। निकालाचा कौल कोणाच्या बाजूने असणार हे मात्र जरी आज सांगता येत नसेल, परंतु सर्व नगर परिषद नगरपंचायत ज्यामध्ये ओबीसी आरक्षण 50% जास्त झालेलं आहे, अशा सर्व नगर परिषद नगरपंचायतच्या प्रशासनाचं लक्ष मात्र सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे लागलेलं आहे। तो निकाल आल्यानंतर नगर परिषदेच्या किंवा नगरपंचायत निवडणुका लांबणीवर जातात की रद्द होतात हे सुद्धा आज सांगता येत नाही। परंतु उद्या मात्र जो सुप्रीम कोर्टाचा निकाल येईल त्या अनुषंगाने संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सर्व स्तरावरती पार पाडल्या जाते। काल आम्ही प्रभाग क्रमांक 13 उमरेड नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या माध्यमातून आपल्यासमोर नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांच्याबद्दलची माहिती आपल्या पुढे सादर केली होती। त्या ठिकाणी असलेले प्रत्येक पक्षाचे पक्षनिहाय जे उमेदवार आहेत त्यांची माहिती आपल्यासमोर सादर केली होती। त्याचप्रमाणे नगराध्यक्ष जे आहेत उमरेड नगर परिषदेमध्ये 4 नगराध्यक्षासाठी उमेदवार उभे आहेत आणि 4 नगराध्यक्षांपैकी आपणास जनतेतून 1 नगराध्यक्षांची निवड करायची आहे। त्या 4ही नगराध्यक्षांचा परिचय आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 13च्या किंवा उमरेडच्या जनतेपर्यंत पोहोचवण्याचा छोटासा प्रयत्न केला होता। आज आम्ही प्रभाग क्रमांक 13 नंतर उतरत्या क्रमाने प्रभाग क्रमांक 12ची माहिती आपल्या पुढे सादर करत आहोत। प्रभाग क्रमांक 12 हा नागरिकांचा मागास प्रवर्ग म्हणून आरक्षित आहे, ज्याला आपण ओबीसी प्रवर्ग म्हणून संबोधतो। या प्रभागातून जे उमेदवार आहेत ते भाजपाचे गंगाधर पांडुरंगजी फलके मागील रेजिम मध्ये नगराध्यक्ष होते। एक विस्फोटक उमेदवार म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं। भाजपाच्याच सत्ता पक्षाच्या विरोधामध्ये त्यांनी अनेक मोठ्या निर्णायक भूमिका घेतल्या होत्या। पक्षासाठी एक प्रकारची डोकेदुखी ते ठरले होते, परंतु कोणत्याच निर्णयाला किंवा कोणत्याच कार्यवाहीला न घाबरता त्यांनी त्यांच्या प्रभागाच्या ठाम भूमिका सत्ता पक्षाच्या प्रत्येक सभेत मांडल्या होत्या आणि यावेळेस सुद्धा पुन्हा ते आपलं नशीब आजवण्यासाठी प्रभाग क्रमांक 12 मधून भाजपाचे उमेदवार आहेत। त्याचबरोबरीने काँग्रेसचे जे उमेदवार आहेत, युवा दमदार नेतृत्व आहे, पक्षासाठी प्रामाणिकपणे निष्ठावंत म्हणून काम केलेलं आहे, असे रितेश भालेरावजी राऊत, एक युवा उमदा नेतृत्व असल्यासोबतच त्यांचं कामही त्या प्रकारे युवकांमध्ये काँग्रेसच्या फळीमध्ये चांगल्या पद्धतीने आहे आणि सोबतच त्यांचे काही स्पोर्ट्स क्लब वगैरे आहे आणि त्या अनुषंगाने एक उत्कृष्ट व्यावसायिक सुद्धा ते आहेत आणि त्या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक 12 मध्ये एक चांगला त्यांचा दम आहे, ज्यामध्ये पारिवारिक संबंध त्यांनी त्या ठिकाणी मेंटेन केलेले आहेत। त्या अनुषंगाने एक दमदार फाईट गंगाधर पांडुरंगजी फलके आणि रितेश भालेरावजी राऊत यांच्यात होऊ शकते। यामध्ये तिसरे जे उमेदवार आहेत हे सुद्धा त्याच प्रभागातले उमेदवार आहेत, युवा उमेदवार आहेत। यांचा सुद्धा एक चांगला दांडगा लोकांशी परिचय आहे, लोकांशी नेहमी ते संपर्कात असतात, असे शिवसेना शिंदे गटाचे प्रशांत नारायण ढोके हे सुद्धा एक शिंदे गटाचे उमेदवार आहेत। हे किती मतं घेतात, त्या प्रभागातली किती लोकांशी जनसंपर्क ठेवतात, त्यांची जी लोकप्रियता आहे ती जी आहे ती किती म्हणजे प्रकारे सांभाळण्यामध्ये यशस्वी होतात, यावरती सर्व गोष्टींचं चित्र अवलंबून आहे। या 3 उमेदवारांमध्ये जरी लढत असली पण खरी लढत जी आहे ती भाजप आणि काँग्रेसमध्ये होणार आहे आणि ती आपल्याला 2 तारखेच्या मतदानामधून दिसून येईल। त्यानंतर प्रभाग क्रमांक 12 2 वार्ड मिळून हा प्रभाग झालेला आहे। प्रभाग क्रमांक 12 यामध्ये भाजपाच्या सौ निधी राकेश नवकरकर या महिला उमेदवार आहेत। यांनी नगराध्यक्ष पदाची यांची इच्छा होती लढायची, पती व्यावसायिक आहेत, काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते होते। राजू पारवेंनी जसा भाजपमध्ये प्रवेश घेतला, राजू पारवेंच्या खांद्याला खांदा लावून लगेच त्यांनी सुद्धा भाजपमध्ये प्रवेश घेतला आणि एक अत्यंत निष्ठावंत कार्यकर्ते, जवळचे कार्यकर्ते राजू पारवेंचे म्हणून राकेश नवकरकर यांची ओळख आहे आणि त्यांच्या पत्नीला ही तिकीट 100% होणार होती हे सर्वश्रुत आहे। त्यामुळे राजू पारवे यांच्या खांद्यावरती ही जबाबदारी देण्यात आलेली आहे की सौ निधी राकेश नवकरकर यांना प्रभाग क्रमांक 12 मधून निवडून आणण्यासाठी ती
राजू पारवे जे माजी आमदार आहेत हे कुठलीही कसर सोडणार नाही, यात अजिबात शंका नाही. आणि त्यामुळे त्यांना ही तिकीट देण्यात आलेली आहे. काँग्रेसच्या सौ स्मरणिका रुमित रहाटे या ठिकाणी या प्रभाग 12 ब मध्ये एक रहाटे परिवारांचा, कला समाजांचा किंवा या ठिकाणी जे जगदीश रहाटे आहेत, जे काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांना संबोधलं जातं, मानलं जातं, त्या जगदीश रहाटेंची सुद्धा मागील रेझिममध्ये ते निवडणूक लढले होते, तर त्यांची सुद्धा एक चांगली प्रतिष्ठा त्या प्रभागामध्ये आहे. त्यांना चाहता त्यांचा वर्ग आजही आहे. व्यवसाय सुद्धा त्यांचा त्याच प्रभागामध्ये आहे. आणि व्यावसायिक दृष्ट्या जर बघितलं तर संपूर्ण रहाटे कुटुंब जर एकत्र झालं तर काँग्रेसचा सामना हा भाजपासोबत सरळ सरळ रंगणार आहे. आणि अतिशय अतितटीचा सामना प्रभाग क्रमांक 12 मध्ये होण्याची शक्यता आहे. कोण निवडून येणार हे मात्र 2 तारखेला होणाऱ्या निवडणुकीच्या मशीनमधूनच 3 तारखेचा निकाल बाहेर येईल तेव्हा आपल्या सर्वांना कळणार आहे. परंतु त्याआधी आम्ही आपल्या सर्वांना म्हणजे नेमकं कोणत्या प्रभागामध्ये कोण मागे राहणार आहे, कोण पुढे राहणार आहे, कोणाची बाजू भक्कम आहे, कोणी प्रचारात आघाडी घेतलेली आहे आणि कोण या शर्यतीमध्ये निवडून येण्याची शक्यता आहे, हा एक्झिट पोल आम्ही तुमच्या समोर लवकरच ठेवणार आहोत. तोपर्यंत प्रतीक्षा करूया. बघत राहा GI न्यूज. चीफ ब्युरो विलास कांबळेसह कॅमेरामॅन श्रीकांत खानपुरे.